उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं राज्यभरामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे आणि या निमित्तानं जळगावमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील युद्धनौका, गड किल्ले यांच्या प्रतिकृतींचं प्रदर्शन भरवण्यात आलं। या प्रदर्शनाच्या माध्यमातून शिवाजी महाराज यांच्या युद्धकलेचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवा हे या प्रदर्शनाचं उद्दिष्ट असल्याचं बोललं जात आहे। आढावा घेतलाय चंद्रशेखर नेवेने। प्रामुख्याने एक उपक्रम सध्या चर्चेला आहे, तो म्हणजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या ज्या काही युद्धनौका आहेत आणि जे काही गड किल्ले आहेत त्यांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे। इतिहास तज्ञ महेश पवार आपल्यासोबत आहेत। महेशजी, काय सांगाल तुम्ही, या ठिकाणी जे काही युद्धनौका आहेत या युद्धनौका कोणकोणत्या प्रकारच्या आहेत आणि कोणत्या काळातल्या आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांनी चोल साम्राज्यानंतर 600 वर्षांनंतर महाराष्ट्रामध्ये जे आरमार उभं केलं त्याबद्दल इथे माहिती दिली गेलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं हे सर्व हिंदू धर्मातल्या ज्या अंधश्रद्धा होत्या त्या मोडून काढल्या, समुद्र लांघन करू नये हा विचार घेऊन 24 ऑक्टोबर 1659 रोजी कल्याण भिवंडी इथे जहाज बांधणीचा पहिला कारखाना चालू केला आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मचवा, गुरबत, पाल, गुराब, तिरकाटी, संदेशवाहक नौका अशा अनेक नौका तयार करून घेतल्या आणि ह्या आरमाराच्या नौकांनी पुढं इंग्रजांचा, सिद्धीचा आणि पोर्तुगीजांच्या आरमाराचा भरपूर वेळा पराभव केला आणि आरमार पुढे 60 वर्ष कायम चर्चेमध्ये राहिलं। या ठिकाणी काही गड किल्ले सुद्धा आपल्याला बघायला मिळतात की जे शत्रूला कधीच विजय मिळवता आला नाही किंवा शत्रूला नामोहरम करण्यासाठी त्या किल्ल्यांचा मोठा उपयोग करण्यात आलेला होता। कोणते किल्ले आहेत आणि त्यांचं काय वैशिष्ट्य आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड, राजगड, प्रतापगड, तोरणा या सर्व जवळजवळ 42 किल्ल्यांच्या प्रतिकृती इथे उभारण्यात आलेल्या आहे। हे किल्ले शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामधले महत्त्वाचे किल्ले होते, अभेद्य किल्ले होते, ज्यांनी इंग्रजांपर्यंत खूप मोठा पराक्रम प्रत्येक किल्ल्याने केलेला होता। अशा सर्व किल्ल्यांच्या प्रतिकृती इथे उभारल्या गेलेल्या आहेत। तर हे होते महेश पवार। त्यांनी असं म्हटलेलं की छत्रपती शिवाजी महाराज हे युद्धकलेत तरबेज होते, साहसी होते, त्याचबरोबर त्यांच्याजवळचे जे काही आरमार होतं, युद्धनौका होत्या आणि त्यांचे जे काही गड किल्ले होते ते सुद्धा त्यांच्यासाठी तितकेच महत्त्वाचे ठरलेले आहेत आणि म्हणूनच हिंदवी स्वराज्य उभं राहू शकलेलं आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।